उपस्थित सर्व देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी मुद्दामून देशभक्त हा शब्द वापरलाय. याचं कारण या सरकारला असं वाटतंय की जो कोणी सरकार आणि विशेषतः भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे. यांना कल्पना नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचा काही संबंध नव्हता आणि आता दुर्दैवाने म्हणा कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने हे निवडून आले हे त्यांना सुद्धा कळलेलं नाहीये. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळेला हे 400 पार करायला निघाले होते, पण आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये यांचं उधळलेलं गाडं होतं ते रोखलं आणि त्याच्यानंतर मात्र विधानसभेत त्यांनी काय अशा चाली खेळल्या की अचानक 6 महिन्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं. आपल्याला तर सगळ्यांना एक धक्का होताच की असं कसं झालं. आणि मला कल्पना आहे की आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या सोबत होतात. आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण सुद्धा प्रचार केला होता आणि हेच त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतंय. म्हणजे आता मी बसलो असताना मला आठवण करून दिली की मला वाटतं आपलं सरकार येण्याच्या आधी शेतकऱ्यांचा आदित्य कधी 2017-18 नाशिकमधून उत्तर महाराष्ट्रातून हजारो लाखो शेतकरी हे मुंबईमध्ये येत होते. मुंबईच्या वेशीवरती, ठाण्याच्या वेशीवरती शिवसेनेचे सगळे मी नेते पाठवले होते, आदित्यही होता आणि त्या शेतकऱ्यांना हातामध्ये लाल बावटा होता आणि मला विचारलं की अहो तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख यांच्या हातात लाल बावटा आहे, मग तुम्ही काय कशा यांच्याशी बोलताय. म्हटलं असेल त्यांच्या हातात लाल बावटा, पण गोरगरीब शेतकरी जेव्हा अनवाणी माझ्या मुंबईत येतोय, शेकडो मैल पायी चालत चालत येतोय, त्याचे पाय हे रक्तबंबाळ झालेत, त्याच्या हातात लाल बावटा आहे पण त्याच्या पायातनं निघालेलं रक्त सुद्धा लाल आहे. त्या रक्ताशी माझी बांधिलकी आहे. ही आपली भूमिका होती. पण तेव्हाही त्या शेतकऱ्यांना नक्षलवादी संबोधण्याचं पाप या नीच भाजपच्या लोकांनी केलं होतं. आणि मी मध्यंतरी बोललो की आता जे काय झालं पहलगाम मध्ये हल्ला झाला, ठीक आहे, मी ठीक आहे एवढ्यासाठी बोललो की तुम्ही आता ते जनसुरक्षा का काहीतरी ते बिल आणताय, त्यातनं देशामध्ये तुमचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना तुम्ही तुरुंगात टाकण्याची जर का स्वप्न बघत असाल तर पहिल्या प्रथम पहलगाम मध्ये आलेले जे अतिरेकी होते ते अतिरेकी गेले कुठे याचं उत्तर कोण देते. कारण साधारणतः आता असं समज झालंय की जे भाजपात जातील ते साधू संत आहे आणि भाजपच्या विरोधात बोलतील ते देशद्रोही आहेत. म्हणून मी एक प्रश्न विचारला होता की अतिरेकी सापडत कसे नाहीत, गेले कुठे, पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपात गेले. कारण भाजपात गेले की सर्व माफ, पण भाजपात नसेल तर तो सज्जन असला तरी तो नक्षलवादी आहे. ही सत्तेची मस्ती आपण चालू द्यायची नाहीये.